तर कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांना पाठवलाय। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अखेर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे। त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। त्यांना अटक करण्यासाठी पोलीस देखील लीलावती रुग्णालयात पोहोचलेले आहेत। पोलिसांचं पथक नाशिकवरून दुपारी निघालेलं होतं। हेच पोलीस पथक सुरुवातीला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि त्यानंतर वांद्रे पोलीस सुद्धा नाशिक पोलिसांचं लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि तिथे आता पोलिसांचं पथक हे डॉक्टरांसोबत कन्सल्ट करत आहे आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेत आहे आणि अटकेच्या प्रक्रिया कशी राबवता येईल या अनुषंगानं डॉक्टरांसोबत आता पोलिसांचं पथक संवाद साधतंय। तिथून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडनं आणखी तपशील जाणून घेऊयात। कपिल, नक्कीच आपण पाहिलं तर प्रोसिजर सुरू झालेली आहे। खरं तर ह्या पूर्ण प्रक्रियेची खरं तर आता आपण बघतो लीलावती हॉस्पिटलमध्ये काही वेळापूर्वी म्हणजे एक अर्धा 35 ते 40 मिनिटं झाली असतील नाशिकची टीम पोलिसांची क्राईम ब्रांचची टीम असेल किंवा बँड्रा पोलीस असतील हे पोहोचलेले आहेत। खरं तर एक प्रोसिजर असते का स्थानिक पोलिसांना कळवायचं असतं। त्या अनुषंगाने नाशिकची टीम जेव्हा निघाली त्यांनी प्रथम बँड्रा पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे। त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्यांना ते जे रिपोर्ट्स आहेत ते दाखवलेले आहेत आणि त्यानंतर ते आता सर्व मिळून इथे पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर वैद्यकीय अधिकारी आहेत, पोलिसांबरोबर एक्सपर्ट आहेत आणि ते आता ह्या जे टीम आहे जी कोकाट्यांवरती उपचार करते, कोकाट्यांचा इलाज करते, कोकाट्यांची मेडिकल रिपोर्ट तयार करते, त्यांच्याशी संवाद साधत आहे, त्यांच्याशी विचारपूस करत आहे नक्की कोकाट्यां झालं काय, नक्की कोकाट्यांची काय ट्रीटमेंट सुरू आहे आणि कोकाटे आता फिट आहेत का अनफिट आहेत या गोष्टीची विचारणा सुरू आहे। आणि ह्या विचारणा झाल्यानंतरच पोलिसांची प्रक्रिया सुरू होईल। खरं तर अरेस्ट दाखवायची का हॉस्पिटल अरेस्ट दाखवायची का त्यांना अरेस्ट दाखवायची नाही उद्यापर्यंत दिलासा द्यायचा या सर्व गोष्टीचा विचार पोलीस नंतर करतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी चर्चा ही खूप महत्त्वाची चर्चा आहे आणि त्यातून एक सूत्रांची खात्रीलायक माहिती समोर येते का त्यांनी सांगितलेलं आहे जी मीडियाच्या हाती खात्रीलायक सूत्रांची माहिती आलेली आहे का डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांची तब्येत अजूनही ठीक नाही आहे, कोकाट्यांची अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची गरज आहे, त्यांच्या विश्रांतीची गरज आहे असं सांगितलेलं आहे। असं जी मीडियाच्या हाती बातमी आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आजची जी अटक आहे किंवा रात्री जी अटक होण्याची शक्यता आहे ती कुठेतरी कमी पडते असं आपल्याला दिसू लागलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच असं जर पोलिसांनी सांगितलं असेल आणि खात्रीलायक माहिती जर जी मीडियाच्या हाती आली असेल तर नक्कीच अटक टळेल आणि उद्या दुपारपर्यंत ही अटक होऊ शकते आणि तोपर्यंत हायकोर्टाचा निर्णयही येणार आहे बेल संदर्भात। त्यामुळे एकंदरीतच त्यांना जामीन मिळतो का त्यांना जे खालच्या कोर्टाने सांगितलेली जी प्रोसिजर आहे ते पुढे फॉरवर्ड ॲज इट इज ठेवतात हे सर्व पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे उद्या दुपारपर्यंत ही अटक होणार की नाही हे प्रश्न आपल्याला प्रश्न हे जी त्याची उत्तरं मिळू शकतात किंवा याचे प्रश्न अनुत्तर राहू शकतात असं आपण बोलू शकतो। त्यामुळे कदाचित आज रात्री अटक आहे ती टळणार आहे आणि उद्यापर्यंत त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल की नक्की पोलिसांची भूमिका काय असणार आहे। कडक भूमिका घेऊन पोलिस अटक दाखवत आहेत, हॉस्पिटल अरेस्ट दाखवत आहेत, त्यांना जे रुग्णालयामध्ये शिफ्ट करतायत का कोर्टाचं म्हणणं ऐकण्याची वाट पाहतात। ह्या सर्व गोष्टीची प्रक्रिया उद्या दुपारपर्यंत थांबतात का पोलीस हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। परंतु सध्या जी महत्त्वाची माहिती जी समोर आलेली आहे का डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलेलं आहे का कोकाट्यांना विश्रांतीची गरज आहे। ठीक आहे कपिल, आणखी एक प्रश्न आहे मला त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की काही ठिकाणी प्रकृतीविषयी मेडिकल बुलेटिन सुद्धा काढलं जातं, काही ठिकाणी पेशंटच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल असं काही मेडिकल बुलेटिन काढण्यात आलेलं होतं का किंवा अशी काही माहिती रुग्णालयानं अधिकृतरित्या पुढे दिलेली आहे? अशी कोणतीही अधिकृत माहिती रुग्णालयाने समोर आणली नाही। आम्ही वारंवार विचारणा केलं होतं प्रशासनाने हॉस्पिटल इस्पितळाच्या, परंतु मेडिकल बुलेटिन हे समोर आलेलं नाही की मेडिकल बुलेटिन काढण्यात आले नाहीये। तर फक्त जे कोकाटे आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत म्हणजे खास करून जावई ह्यांना सांगण्यात आलं होतं की त्यांना विश्रांती घेण्याची गरज आहे असा सल्ला दिला होता आणि नातेवाईकांना हे एक समोर आलं। ही विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। काही वेळापूर्वी ते भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही एक माहिती समोर येते, परंतु स्पेशल मेडिकल बुलेटिन किंवा मग मीडियाशी संवाद साधणं असं कुठे घडताना दिसत नाहीये। त्यामुळे एकंदरीतच अजून अधिकृत माहिती मेडिकल बुलेटिनची कुठेही समोर येताना दिसत नाहीये। परंतु कालच्या प्रमाणे काल जेव्हा ते ॲडमिट झाले त्या अनुषंगाने हाय
बीपीचा त्रास त्यांना होत होता, उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना होत होता, त्यांना अस्वस्थ वाटत होतं, म्हणून त्यांना इथे ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहेत आणि त्यांना अंडर ऑब्झर्वेशन म्हणून त्यांना ICU वॉर्ड 609 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे 6व्या मजल्यावर, अशी अधिकृत माहिती समोर येत आहे. ही एक अधिकृत माहिती आहे, परंतु त्याच्यानंतर मेडिकल बुलेटिन वगैरे असं कोणतंही समोर आलेलं नाहीये. कपिल, आता नेमकं पोलिसांचं पथक आत काय करतंय? डॉक्टरांशी अजूनही संवाद साधताय का, की डॉक्टर आणि पोलिसांचं पथक यांच्यातला संवाद पूर्ण झालाय आणि पुढची प्रक्रिया पोलीस काय राबवत आहेत? काय घडतंय काय तिथे नेमकं? नक्कीच नाही, नक्कीच आपण थेट पाहूया का. हेच लिलावती इस्पितळ आणि 6व्या मजल्यावरती ही बैठक किंवा चर्चा सुरू आहे असं बोलू शकतो. असं माहिती समोर येते का डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की विश्रांतीची गरज आहे, कोकॅटांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची अजून तरी गरज आहे असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यावरती जे तज्ज्ञ आणलेले आहेत पोलिसांनी ते डिस्कस करतायत, त्यांची जी औषध दिलेली आहेत औषधं किंवा त्यांचे जे उपचार सुरू आहेत ते पाहतायत असं एक माहिती समोर येते. त्यामुळे एकंदरीतच आता एक्सपर्ट जी टीम पोलिसांनी आणलेली आहे आणि इथली जी एक्सपर्ट टीम आहे जी त्यांच्यावरती इलाज करते कोकाटांवरती, त्यांचा जी उपचार करत आहे, हे या दोघांमध्ये डिस्कशन सुरू आहे. नक्की कोकाटे ठीक आहेत का, फक्त ह्याच्या तब्येत बिघडली आहे ह्याचा ते बहाणा करतायत, ह्या अनुषंगानेही तपासणी पोलीस करणार आहेत. त्यामुळे एक गहन चर्चा सुरू आहे, एक गहन माहिती, मेडिकल माहिती, वैद्यकीय माहिती त्यांची टीम घेत आहे. त्यामुळे काही वेळातच आपल्याला कळेल का नक्की काय होऊ शकतं, अरेस्ट होईल का, किंवा नाशिकची टीम निघेल किंवा नाशिकची एक टीम त्यांना हॉस्पिटल अरेस्ट दाखवून इथेच थांबेल. या सर्व गोष्टी काही वेळातच, काही मिनिटातच कळतील. एक पाऊण तास झालेला आहे ह्या बैठकीला किंवा या चर्चेला, आणि ह्या बैठकीतून काय निष्पन्न होतं याकडे सर्वत्र लक्ष लागलेलं आहे. कोकाट्यानं अरेस्ट होते का, कोकाट्याचं अरेस्ट टळते का, किंवा कोकाट्यानं उद्यापर्यंत दिलासा मिळतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत. परंतु सध्या डॉक्टर आणि पोलीस यांची जी बैठक किंवा चर्चा सुरू आहे मेडिकल बुलेटिनवरती, मेडिकल रिपोर्ट्सवरती, ते खूप महत्त्वाची असणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा अंदाजा घेतला जात आहे. कोणते औषधं त्यांना दिले जात आहेत, कोणत्या टेस्ट केलेल्या आहेत, या टेस्ट महत्त्वाच्या होत्या का, आणखी कोणत्या टेस्ट करायच्या आहेत का, या सर्व गोष्टीची तपासणी आता त्या जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते करतायत. त्यामुळे एकंदरीत वैद्यकीय चर्चा सुरू आहे, वैद्यकीय डिस्कशन सुरू आहे असं आपण बोलू शकतो. आणि यातून आता काही वेळात 10 ते 15 मिनिटात एक निष्पन्न होईल का अटक करायची नाही किंवा त्यांना इस्पितळ अरेस्ट दाखवायची, या सर्व गोष्टी निष्पन्न होतील. ठीक आहे, तर राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सदरिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी पोलिसांचं एक पथक हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलं आहे. पोलिसांचं पथक आणि त्याचबरोबर रुग्णालयातले डॉक्टर यांच्यात देखील संवाद झालेला आहे. वैद्यकीय माहिती घेतली जाते आहे माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीविषयी, आणि त्यानंतर पोलिसांचं पथक निर्णय घेणार आहे की हॉस्पिटल अरेस्ट दाखवायची, की सरकारी रुग्णालयात त्यांना घेऊन जायचं, की अटक करायची. पण या अनुषंगानं पोलिसांचं पथक आता प्रयत्न करतंय. लीलावती हॉस्पिटलमध्ये पोलिसांचं पथक नाशिकहून दाखल झालेलं होतं. काही वेळापूर्वी नाशिक पोलिसांची टीम ही वांद्रे पोलीस स्टेशन इथे गेली आणि त्यानंतर वांद्रे पोलिसांनी देखील नाशिक पोलिसांना जॉईन केलं आणि आता दोन्ही पथकं ही लीलावती हॉस्पिटलमध्ये आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलीस पुढे कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत. नाशिक पोलिसांकडून कारवाईपूर्वी कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकीय अहवाल तपासला जाईल आणि त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलीस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेतील. शिवाय कारवाईपूर्वी नाशिक पोलीस वांद्रे पोलिसांना देखील याबाबतीत विश्वासात ठेवतात आणि लूपमध्ये आहेत वांद्रे पोलीस या सगळ्या याच्यात. कोकाटेंवर कारवाईपूर्वी वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता अटक करायची की नाही, हॉस्पिटल अरेस्ट करायची का, याबाबत निर्णय होणार आहे. माणिकराव कोकाटे यांची काल मंत्रिमंडळातून गच्छंती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती केली होती आणि त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला मंत्रिपदाचा अजित पवारांकडे आणि मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारला. लीलावती रुग्णालयातून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहे. सातत्यानं प्रत्येक अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पोलिसांचं पथक येण्यापूर्वी सुद्धा लीलावती रुग्णालयात नेमकं काय काय घडत होतं आणि पोलिसांचं पथक आल्यानंतर प्रत्येक क्षणाची अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कपिल, धन्यवाद. हे सगळे अपडेट सातत्यानं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतात त्यासाठी. माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अर्थात अटक टाळण्यासाठी केलेलं हे ढोंग असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. आता माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीत दाखल झालं आहे.